नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी BSc नर्सिंग करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही BSc नर्सिंग कॅप राऊंड 1 चे चॉईस फिल आहे ते सुरू आहे। काल रात्री आपल्याला BSc नर्सिंगची जी काही सीट मॅट्रिक्स आहे ती मिळाली होती। त्या सीट मॅट्रिक्स मध्ये यावर्षी महाराष्ट्रात 16 गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेज भाग घेणार या संदर्भाने आपल्याला माहिती मिळाली आहे। हे जे काही नवीन कॉलेजेस यावर्षी ॲड झालेले आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे व ज्या विद्यार्थ्यांचे मार्क बाउंड्रीवर होते अशा विद्यार्थ्यांना देखील शासकीय BSc नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो। चॉईस फिल कशा प्रकारे करायची, कशी प्रोसेस आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जेही विद्यार्थी BSc नर्सिंगमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा ठेवतात अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही कॅप रजिस्ट्रेशनचं पोर्टल आहे त्यावर क्लिक करायचं आहे। यामध्ये क्लिक केल्यानंतर हा जो तुम्हाला ऑप्शन दिसत आहे मेडिकल अँड आयुष एज्युकेशन, यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता BSc नर्सिंग हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल। या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जी काही पुढील विंडो आहे ती ओपन होईल। काही वेळा अशा प्रकारे लॉग आउट देखील होऊ शकतं। त्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करून घ्यायचं असेल। लॉग इन केल्यानंतर परत अशाच प्रकारची जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी BSc नर्सिंग या ऑप्शनवर क्लिक करतो, तर थोडा वेळ आपण वेट करू। तर अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन होईल। जो काही आपण ऑप्शन फॉर्म फिलअप केला होता त्याची जी काही ॲप्लिकेशनचं स्टेटस आहे ती विंडो तुम्हाला या ठिकाणी दिसेल। यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स राऊंड हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल। यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चेक इलिजिबिलिटी हा ऑप्शन असेल। यावर क्लिक करून ॲड प्रेफरन्सेसवर क्लिक करायचं आहे। ॲड प्रेफरन्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल। यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल कॉलेजचं नाव, त्यानंतर तुम्हाला कोणत्या कोटामार्फत अप्लाय करायचं आहे आणि इयर मार्किंग। इयर मार्किंगमध्ये जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुम्ही या ठिकाणी ओपन असं सिलेक्ट करू शकता आणि जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत SC, ST, OBC, VJNT असे विद्यार्थी या ठिकाणी रिझर्व हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतात। आता एका कॉलेजची मी तुम्हाला चॉईस फिल करून दाखवतो। आता हे तुम्ही या ठिकाणी कॉलेज पाहू शकता 9111 या कॉलेजचा कोड आहे आणि हे एक गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहे। या कॉलेजला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर स्टेट कोटा सिलेक्ट करायचा आहे। इयर मार्किंग जर तुमची कॅटेगरी OBC, SC, ST, VJNT असेल तर रिझर्व सिलेक्ट करा। ओपन कॅटेगरी असेल तर ओपन सिलेक्ट तुम्ही करू शकता। त्यानंतर या ठिकाणी ॲड प्रेफरन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला जे काही कॉलेज पाहिजे आहेत त्या कॉलेजेसची तुम्ही स्टेप बाय स्टेप चॉईस फिल करू शकता। या अनुषंगाने तसेच BSc नर्सिंग प्रवेशामध्ये जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकता। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची सर्व प्रोसेस वैयक्तिकरित्या आमच्याद्वारे पार पाडून दिली जाते व विद्यार्थ्याचं चांगल्यात चांगल्या BSc नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो। तरी ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून बालाजी एज्युकेअरमध्ये तुम्ही आपली नाव नोंदणी करू शकता।